स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. पवित्र पोर्टलचे जे भरती चालू आहे आणि आस्थापनाकरिता जी 31 तारीख जी आहे ती शेवटची तारीख दिलेली आहे. म्हणजे आपल्या जाहिराती नेमक्या किती आलेल्या आहेत हा एक प्रश्न आहे आणि कट ऑफ किती येणार आहे हा एक प्रश्न आहे. कट ऑफच्या संदर्भात आणि जाहिरातीच्या संदर्भात या ठिकाणी आपण अपडेट देणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलला आपण देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच आपल्याला तुम्हाला मदत मी सुद्धा करणार आहोत, जे प्राधान्यक्रम देण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहोत. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या जे काही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्यावरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला अपडेट देता येईल, माझ्याशी संपर्क सुद्धा साधता येईल. जी माहिती आहे ती माहिती आपण ऑथेंटिक माहिती आपल्या समोर देतो आहे. आतापर्यंत जाहिराती किती आल्या आहेत, मुदतवाढ होणार आहे का, या सर्व बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 1,70,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आपल्याला उत्कंठा लागलेली आहे. आपल्याला खूप जास्त आता थांबायची वेळ नाही आहे. आपल्याला कशी लवकरात लवकर कशा जाहिराती येतील आणि जास्तीत जास्त जाहिराती कधी येतील आणि आम्हाला प्राधान्यक्रमाचा टॅब कधी सुरू होईल हे आपण वाट बघत आहोत. प्रत्येकाला वाटत आहे, ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांना तसं वाटत आहे की लवकर भरती, या जून महिन्यात 14-15 तारखेला शाळा सुरू होणार आहे, तर मला तात्काळ त्या ठिकाणी किंवा तेव्हाच मला जॉईनिंग लेटर मिळालं पाहिजे. पण विद्यार्थी मित्रांनो, असं होणार नाही. त्याच्या मागची कारणं ते काय आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, जाहिरातीसाठी 1 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत काय होणार आहे, आस्थापनांना त्या ठिकाणी तुमच्या जाहिराती देण्यासाठी टॅब ओपन ठेवलेला आहे. आजची तारीख आहे समजा 25-26 तारीख आहे. मग आजपासून अजून 4 ते 5 दिवस आपल्याकडे वेळ आहे किंवा या आस्थापनाकडे वेळ आहे. मधल्या काळामध्ये आयुक्तांनी पुन्हा एक पत्र काढलेलं होतं. ते कशासाठी काढलेलं होतं, कारण जाहिराती संदर्भातील खासगी आस्थापना असतील किंवा इतर जिल्हा परिषद असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आस्थापना असतील, यांनी मात्र या ठिकाणी जाणीवपूर्वक वेळ लावत होते. कशासाठी, तर या जाहिराती देण्यासाठी. मग यासाठी त्यांनी पत्र काढलं आणि त्यांनी कारवाई संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केला होता की तुम्ही जर एक जाहिराती देत नसाल तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. मग त्यानंतर काय झालं, ते आजचे अपडेट आपण जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, जाहिराती जर संपूर्ण महाराष्ट्रातील जाहिराती जर आपण पाहिल्या तर आस्थापनाचा विचार जर केला तर फक्त 200 आस्थापनांनी त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, फक्त जाहिराती दिलेल्या आहे. म्हणजे अत्यंत कमी जाहिराती आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. झेडपीचे जाहिरात पाहिल्या तर 1 ते 2 झेडपी आस्थापनांनी त्या ठिकाणी काय दिलेल्या आहेत, जाहिराती दिलेल्या आहेत. म्हणजे झेडपीचा विचार केला तर आपण सांगतो म्हटलं तर गोंदिया जिल्ह्याची फक्त जाहिरात त्या ठिकाणी आपल्याला आलेली पाहायला मिळते, पण इतर जाहिराती आपल्याला पाहायला मिळत नाही. मग याच्या मागची कारणं काय आहेत, कशामुळे या सर्व गोष्टी होत आहेत, यांचे रोस्टरच क्लिअर नसेल, हा एक कारण आहे. आतापर्यंत आपण संच मान्यता असेल, रोस्टर बिंदू नामावलीच्या संदर्भात आपण सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत, पण हे का क्लिअर नाही. मग 31 तारखेनंतर मुदतवाढ मिळणार आहे का, जर 200 आणि एकच जिल्हा परिषद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आस्थापनामध्ये भरती जाहिरात आलेले आहेत, तर मग ही डेट वाढेल का, तर नक्कीच डेट वाढणार आहे. हे तुम्हाला आताच सांगतोय मी. मुदतवाढ मिळणार आहे. मुदतवाढ मिळाली म्हणजे भरती पुन्हा पुढे गेली. तारीख पे तारीख जर होत असेल तर पुन्हा मुदतवाढ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आपल्यासाठी अत्यंत चांगली बाब आहे. जी आस्थापना ज्या आहेत त्या पुन्हा डेट वाढेल, पण जर जाहिराती कमी येतील तर ही मात्र आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण मी खुद्द व्हिडिओमध्ये बोलताना म्हटलेलं आहे की 15,000 पेक्षा किंवा 10,000 पेक्षा जास्त जाहिराती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग या ज्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर मग या जाहिरातीसाठी जर इथं वेळ लावत असतील तर मग काय होणार आहे, तर आपल्यासाठी धोक्याची घंटा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, दुसरा एक मुद्दा असा की जाहिरातीच कमी येतील तर मग कट ऑफचं काय. जाहिरातीच कमी जर येतील तर कट ऑफ, मग जाहिराती कमी येईल, कट ऑफ बद्दल जे आपण प्रिडिक्ट केलेलं आहे किंवा संभाव्य आपण कट ऑफ या ठिकाणी सांगितलेला आहे, गेल्या वर्षीचा कट ऑफ आपण तुम्हाला सांगितलेला आहे. मग हा जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ अत्यंत काय होणार आहे, जास्त होणार आहे किंवा या ठिकाणी कट ऑफ वाढणार आहे, हे तुम्हाला मी सांगतो आहे. मग हा जो कट ऑफ जर वाढत असेल तर आपल्यासाठी सर्वांसाठी धोक्याची घंटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जास्तीत जास्त जाहिराती कशा येतील, आस्थापनांनी जाहिराती जास्तीत जास्त देण्यासाठी संघटना असतील, आपले नेते मंडळी असतील किंवा इतर जे काही लोक असतील, त्या माध्यमातून आपण सर्वांनी, विद्यार्थ्यांनी, जे काही आपले अभियोग्यताधारक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाठपुरावा करणं गरजेचं आहे.
आम्ही युट्यूबवर आमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही करतो आहे, परंतु जी माहिती अपडेट आहे ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, जागा ह्या किंवा कट ऑफ जो आहे हा गेल्या वर्षीच्या कट ऑफ नुसार सांगितलेला आहे. 10,000 पेक्षा जास्त जागा जर असल्या तर आपल्याला त्या ठिकाणी आपण एक संभाव्य कट ऑफ काढू शकतो. गेल्या वर्षीचा कट ऑफ किती, 2017चा कट ऑफ किती, म्हणजे 19ला झालेल्या भरतीचा कट ऑफ किती, या सर्व बाबींचा विचार करूनच आपल्याला कट ऑफ सांगितलेला आहे. आणि जो कट ऑफ आहे हा परफेक्ट कट ऑफ कोणी सांगू शकत नाही, पण अंदाज मात्र आपण सांगू शकतो. पण अंदाज हा तंतोतंत सहज असेल असं नाही. अंदाज हा 2 मार्क 4 मार्काने मागे पुढे असू शकतो, हे सुद्धा तुम्हाला मान्य करावं लागेल. म्हणून आपण सुद्धा एक सुजाण आहोत, सुज्ञिक आहोत, आपण हुशार आहोत, एक शिक्षक बनणार आहोत, भावी शिक्षक बनणार आहोत. तर कोणत्याही युट्यूब चॅनलवरती डोळे झाकून विश्वास न करता त्यांनी सांगितलेल्या माहितीची शहानिशा करणं सुद्धा हे आपलं काम असणार आहे. त्यामुळं तुम्ही त्याला क्लॅरिफाय करा, त्यात म्हणजे त्याचं तुम्ही काय करा, तर्क लावून नाही तर तुम्ही स्वतः ते डेटा जो आहे किंवा त्या जिल्हा परिषदला तुमचं जर कोणी ओळखीचं असेल किंवा आयुक्तालयामध्ये कोणी ओळखीचं असेल जे पाठपुरावा करत आहेत, या सर्वांच्या सोबतीनं असणं, त्या त्यांच्याकडून माहिती घेणं, हे सुद्धा आपलं महत्वाचं काम असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं जाहिराती जास्तीत जास्त अपलोड कशा होतील यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला कट ऑफ सुद्धा समजणार आहे. अशा दोन्ही मुद्दे आपण या ठिकाणी क्लिअर केलेले आहे. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.